नागपुरात राणा प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत उर्वशी बार आणि रेस्टॉरंटमध्ये झालेल्या तोडफोड आणि दरोड्याचा पोलिसांनी उलगडा केलाय। जलद गतीनं कारवाई करत पोलिसांनी 10 दरोडेखोरांना अटक केली असून शस्त्र, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहनांसह अंदाजे 1,81,000चा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली होती। अनिकेत उर्फ मारी यानं त्याच्या 8 ते 9 साथीदारांसह उर्वशी बारमध्ये प्रवेश करत बारचे मालक यश अतुल राय आणि त्यांचे वडील अतुल हरिशंकर राय यांच्यावर चाकू, तलवारी आणि काचेच्या बाटल्यांनी प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले। हल्लेखोरांनी बारमधील काउंटरच्या ड्रावरमधून 26,000 रुपये रोख रक्कम तसंच अंदाजे 30,000 रुपये किमतीचा आयफोन लुटला। यासोबतच बारमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत सुमारे 15,000 रुपयांचं नुकसान केलं। या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्व हल्लेखोरांना एका मागोमाग एक अटक केली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये किश मडावी, आदित्य मेटांगले, प्रणय मेटांगले, प्रफुल्ल उर्फ गोट्या पाटील, अनिकेत उर्फ मारी शेंद्रे, श्याम उर्फ अण्णा नायडू, देवांश पराते, कार्तिक टेकाम, साहिल उर्फ बिट्ट्या इंगोले आणि पवन मिसाळ उर्फ पवन आर्या यांचा समावेश आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 2 तलवारी, 1 चाकू, 2 मोबाईल फोन, दुचाकी तसंच रोख रक्कम जप्त केली आहे।